उपस्थित असलेले माझे सर्व हिंदू बंधू भगिनीनो आणि माझे सर्व तरुण मित्रांनो, काय रे बाबा निघतोय ना व्हिडिओ व्यवस्थित? पोलिसाला विचारतो, नंतर केस टाकायची आहे ना म्हणून. कारण का त्या तुझं पण आहे ना व्यवस्थित? बरं हसतोय मला बघून. त्याला माहिती आहे नंतर केस टाकू शकणार नाही. कारण का ज्या त्या बडव्यांची जेव्हा ईदची आणि मोहरमची मिरवणूक निघते तेव्हा हे असे कॅमेरा घेऊन उभे राहत नाही. आमच्याच आम्हाला लाड करायला लागतं याला. आज हा जो मोर्चा आपण काढला त्या मोर्चाचा हेतू माझ्या अगोदरच्या दोन्ही वक्त्यांनी आपल्याला सांगितलेला आहे. मला एक फक्त प्रश्न इकडच्या ईश्वरपूरच्या माझ्या सर्व हिंदू बंधू भगिनींना विचारायचा आहे. मला पाकिस्तानमध्ये मला एक असा जिल्हा, एक असा तालुका, एक असा गाव दाखवा किंवा कुठल्याही इस्लाम राष्ट्रामध्ये एक असा जिल्हा, तालुका किंवा गाव दाखवा ज्याचं नाव श्रीराम नगर आहे किंवा कुठे भगवती नगर दिलेलं आहे. आणि चुकून अगर त्या गावाचं आणि तालुक्याचं नाव कुठल्याही हिंदू देवी देवताच्या मागे अगर लिहिलं असेल तर तिकडच्या असलेल्या गावातल्या तालुक्यातला हिंदू हे पाकिस्तानचे जिहादी जिवंत त्या लोकांना ठेवतील का? हा फक्त प्रश्न तू माझ्या इकडच्या सर्व ईश्वरपूरच्या हिंदू बंधू भगिनींना मला विचारायचा आहे. मग आपण हे इस्लामपूर नाव देऊन या जिहाद्यांचा का आपण लाड करायचा? हे फक्त प्रश्न तुम्हाला एक सगळ्यांना मला विचारायचा आहे. यांचे लाड कशाला सहन करायचे? यांचे वेगवेगळे नाटकं कशाला सहन करायचे? आपल्याला कधी हे लोक असं डोक्यावर उचलून धरतात का? कधीच नाही. मग सगळी नाटकं आपणच सहन करायची. ह्यांचे मोहरम आले, ईद आल्या, ह्यांच्या मिरवणुका रात्री 12-12 वाजेपर्यंत चालणार, 3-3 वाजेपर्यंत ह्यांचे डीजे चालणार. आणि आमच्या नवरात्री आणि गणेश चतुर्थीच्या मिरवणुका 10 वाजून 1 मिनिटावर चालले तर लगेच आपले शिंगम येतात नोटीस घेऊन. लगेच हळूच नोटीस सरकवतात, आपल्याला हायकोर्टचा नियम दाखवतात. मग कधी खरंच अगर सिंगमगिरी दाखवायची खाल आहे ना तर त्यांच्या त्या ईद आणि मोहरमच्या मिरवणुकीमध्ये नोटीस सरकवून दाखवा. तुमच्या या व्यासपीठावर मी तुमचा सत्कार करून जा. काय बोलला आमचा भारत नावाचा मित्र आता? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये सर्व धर्म समभाव हे लिहिलेले आहे. सर्व धर्म समभाव. आता हे सर्व धर्म समभावचं चूरण हे फक्त हिंदूंनाच दिलं जातं, त्या भाडव्यांना कधीच देत नाही. आम्हाला भाईचारा सांगितला जातो. आता कोणाचा भाई आणि कोणाच्या ढोंगणात चारा हे ह्यांनाच माहिती आहे. आम्हाला कधीच देत नाही. सगळे नियम कायदे आम्हीच पाळायचे. सगळे संविधानाचा जप आम्हीच करायचा. आणि हे जे भडवे जेव्हा बाहेर येतात जिहादी, तवी ह्या लोकांना कोणच कधी विचारलं जात नाही. आता पुण्यामध्ये एक मोर्चा निघाला. तुम्ही काय आमच्या मीडियाच्या मित्रांनी कव्हर केला असेल. पोलीस परवानगी कशी मागितली की आम्हाला सर्व धर्म समभाव मोर्चा काढायचा आहे. सर्व धर्म समभाव. पोलिसांनी आमच्या परवानगी देऊन टाकला. ठीक आहे, सर्व धर्म समभाव म्हणजे लफडी होणार नाही, काय होणार नाही, चांगलं आहे. भाईचाराची काही गोष्टी होतील. हे सगळे 300-400 टोपीवाले जमले, गोल टोपीवाले जमले. आपल्या जिल्ह्यात पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर सगळेजण जमले आणि तिथे घोषणा काय दिल्या? सर्व धर्म समभाव मोर्चामध्ये हे लोकांनी घोषणा काय दिल्या? अल्लाहू अकबर आणि सर तन से जुदा. काय सर्व धर्म समभाव? परवानगी कशी मागितली? आणि मोर्चामध्ये सर्व धर्म भावचे नारे द्यायच्या आणि हे सर तन से जुदा नारा आम्ही ऐकत बसायचा. मी एवढंच त्या सर तन से जुदा
बोलणारे इथले कोण बडवे त्यांचे आले असतील, माझं भाषण ऐकत असतील, माझं भाषण पुरेपूर ऐकतात. मस्जिदीमध्ये आता फक्त बोंग्यावर लावायचंच बाकी आहे, बाकी सगळीकडे चालू आहे, मला माहिती आहे. म्हणून जे जे माझं भाषण ऐकत असतील, सांग तुझ्या अब्बाला, सांग जाऊन तुझ्या अम्मीला, हे आमचं हिंदू राष्ट्र आहे. इथे तुम्ही सरतांचे जुदा अगर घोषणा परत दिल्या तर तुमच्या ढुंगणावर तुमच्या शरीर ठेवणार नाही, एवढी गॅरंटी आज तुम्हाला लोकांना देऊन जातो. परत माझ्या महाराष्ट्रामध्ये, माझ्या देशामध्ये सरतांचे जुदा अगर घोषणा आम्हाला ऐकायला मिळाला तर शुक्रवारी तुमच्या ढुंगणावरती राहणार नाही, एवढी काळजी आम्ही लोकांनी सगळ्यांनी घ्यावं. उगाच आमच्या समोर लाड करायचं नाही सरतांचे दुधाच्या. तुम्हाला काय वाटतं आम्ही काय नुसतं मोर्चामध्ये येतो का? सगळी तयारीमध्ये आहेत माझी मुलं चारी बाजूने. कुठल्याही कडून आल्या ना परत दोन पायावर परत मस्जिदीकडे जाणार नाही, एवढी काळजी आम्ही निश्चितपणे दिली घेऊ. मी काय नुसता कुठला व्हाईट कॉलर आमदार नाही निवेदन देण्यापुरता, त्याच्यातला पैकी नाही. जरा इतिहास तपासा, सगळं कळेल काय काय निघतो बाहेर. आले होते आता ज्या रेस्ट हाऊसच्या बाजूला बसलेलो आले होते 4-5 आपले काळे झेंडे घेऊन नाही. मी त्यांच्यावर नाही टीका करणार, माझे हिंदू बांधव आहेत, त्यांच्यावर मी टीका बिलकुल करणार नाही. पण त्यांनाही एक सांगून जातो, कशाला आलाय नितेश राणे हे समजून घ्या, कशाला आली आमची हर्षा ठाकूरताई हे समजून घ्या, कशाला हा आमचा भरत आमचा हिंदुत्वादी आलाय ते पहिलं समजून घ्या आणि मग काळे झेंडे करत दाखवा. मला काय तुमचा एवढं राजकीय हिशोब चुकता करण्यासाठी आलेलो नाहीये, पण माझं हे ईश्वरपूरचं नाव मला यापुढे ईश्वरपूरच ठेवायचं आहे हे सांगण्यासाठी आणि हे ठासून सांगण्यासाठी इथे आलेलो आहे. आणि ही काय नितेश राणेची मागणी नाहीये. विचारा ज्यांना सांगलीचा इतिहास माहितीये, ज्यांना आमच्या ईश्वरपूरचा इतिहास माहितीये त्याला विचारा. इस्लामपूरचा ईश्वरपूर व्हायला पाहिजे ही मागणी आमची नाहीये, ही मागणी आमच्या डॉक्टर हेगडेवारांची आहे. ती परत एकदा सांगण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे. आणि ही डॉक्टर साहेबांची फक्त मागणी नाहीये, ही मागणी आमचे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची आहे. ती मागणी करण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे. आमच्या बाळासाहेबांनी सांगितलेलं की हे इस्लामपूरचा ईश्वरपूर आम्हाला मान्य नाही. जसं छत्रपती संभाजीनगरचं नाव बदलून आम्ही दाखवलं, तसं आता फक्त काही महिने थांबा, हे सगळे हे जे दुकानावर फलकवर इस्लामपूर लिहिलं आहे ना त्याच्यावर पट्ट्या लावायला लागतील आणि ईश्वरपूर परत यायला लागेल. म्हणजे माझ्या दुकानदारच्या सर्व माझ्या हिंदू बांधवांना सांगतो, नाव फलक तयारी करून ठेवा, पेंट लावून ठेवा. हे जास्त काळ इस्लामपूर तुमच्या दुकानावर आम्हाला दिसणार नाही, आम्ही ठेवणार नाही. हे आमचं हिंदू राष्ट्र आहे, इथे काय सर्व धर्म समभावाची पिपडी आम्ही वाजवत बसणार नाही. आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये पहिलं हिंदूंची काळजी घेतली जाणार, हिंदूंना प्राधान्य दिलं जाणार आणि मग सगळ्या धर्मांना आम्ही मोजणार. हेच आमचं ब्रीद वाक्य आहे. हे सर्व धर्म समभाव मी मानत नाही. जाऊन सांगा त्या कोणाच्या दुसऱ्या पक्षाच्या व्यासपीठावर जाऊन सांगा, आमच्याकडे सांगू नका. या हिंदू राष्ट्रामध्ये सर्वात पहिलं हिंदूंचं हित बघितलं जाणार आणि मग बाकी सगळे मोजले जाणार यात सांगून जा. म्हणून कोणीही प्रशासनामध्ये किंवा कुठलाही अधिकारी वाकड्यामध्ये जात असेल ना, मला रे बाबा नको जाऊ. स्वतःची काळजी असेल ना तर निश्चित नको जाऊ. सरकार कोणाचं आहे बघ, सरकारचा मुख्यमंत्री कुठल्या विचाराचा आहे बघ, सरकारचा उपमुख्यमंत्री कुठल्या विचारायचे आहे बघ. ते बघितल्यानंतर समोर आलेल्या कुठल्या हिंदूवर अगर तू अन्याय करशील तर परत 24 तास पण त्या खुर्चीवर तू राहणार नाही, एवढी काळजी आम्ही निश्चित पद्धतीने घेऊ. नाही परवा आम्हाला कोणाची गेल्या वेळी आलेलो पोलीसमध्ये सांगलीमध्ये हे लोकांना वाटलं का माझ्या पोलीस बांधवांना मी धमकी देऊन गेलो. कशाला धमकी देऊ, कशाला त्यांच्या अंगावर चालू माझे आहेत ते. महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांवर जेवढा राणे कुटुंबावर विश्वास आहे ना तेवढा अजून कोणावरच असू शकत नाही. विचारा यांच्या वरिष्ठांना कधी.
माझे वडील जेव्हा मुख्यमंत्री होते या राज्याचे, तेव्हा पोलिसांना सर्वात जास्त घरं देणाऱ्या नारायण राणेचा हा मुलगा आहे, नितेश राणे, हे लक्षात ठेवा. कुठल्याही पोलिसांवर आम्ही कधी वाकड्या नजरेने पाहू शकत नाही. पण आमची मागणी काय? आम्ही स्वतःसाठी संरक्षण मागतोय का? माझ्या घरात चोरी होते म्हणून हे बोलतोय का? नाही. इकडच्या असलेल्या हिंदू बंधू भगिनी आहेत, माझ्या हिंदू माता भगिनी आहेत, त्यांच्यावर लव जिहाद सारखे प्रकार सुरू आहेत. लव जिहादच्या नावाने हिंदूंची संख्या कमी होते आहे. आणि जेव्हा ह्या तक्रारी घेऊन जेव्हा माझ्या माता भगिनीचे आई वडील जेव्हा पोलीस स्टेशन मध्ये जात असतील आणि तिकडे बसलेला जो अधिकारी त्यांना भेटायला पण तयार होत नसेल, त्याची केस पण घ्यायला तयार होत नसेल, आणि त्या हिंदू माता भगिनीच्या आई वडिलांची बाजू अगर आम्ही लोकांनी घेतली तर आम्ही पोलिसांच्या विरोधात कसे आहोत हा प्रश्न मला यांना विचारायचा आहे. मी माझ्या धर्मासाठी प्रश्न विचारतोय. मी माझ्या धर्मासाठी लोकांना अंगावर घेतोय. मला कोणावर दुसऱ्याला अंगावर जायची गरज नाही. तुम्ही दिलेली ड्युटी असेल, बसलेला खुर्ची असेल, ती बसलेली खुर्ची आणि दिलेलं पद माझ्या हिंदू समाजासाठी वापरा. हाच नितेश राणे तुमच्या खुर्चीकडे येईल आणि तुमचा नागरी सत्कार करून जाईल. एवढे शब्द तुम्हाला मी इथे देऊन जातो. आम्हाला फक्त तुमच्याकडून एवढीच अपेक्षा आहे. आणि तुम्ही कोणाची बाजू घेताय, कशासाठी घेताय? आमच्या भरतनी काय सांगितलं तुम्ही ऐकलं नाही? काय लिहिलंय त्यांच्या इस्लाम मध्ये, काय लिहिलंय त्यांच्या कुराण मध्ये? अहो, जेव्हा धर्माची बाजू येईल ना, जेव्हा धर्माची पाळी येईल, तेव्हा तो समोरचा जिहादी तुमच्या वर्दीकडे पण बघणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. तुम्हाला मोजणार नाही तो. त्याला फक्त त्याच्या कुराण मध्ये जे लिहिलेलं आहे की तिथे उपस्थित असलेला प्रत्येक हिंदू हा काफिर आहे आणि या काफिराला संपून आम्हाला आमच्या या भारतामध्ये इस्लाम राष्ट्र स्थापन करायचंय, एवढंच त्या जिहादीच्या डोक्यामध्ये आहे. त्याला नाही पडलंय का हा एसीपी आहे का डीसीपी आहे की ह्यानी युनिफॉर्म घातलाय, हे त्याला नाही पडलेलं आहे. किती उदाहरण देऊ तुम्हाला, किती उदाहरण. आता हल्लीमध्ये धारावीमध्ये तुम्ही लोकांनी ऐकलं असेल, टीव्हीवर पाहिलं असेल, धारावीमध्ये आमचा एक हिंदुत्ववादी कार्यकर्ता अरविंद नावाचा, त्यांनी काय केलं, फक्त धारावीमध्ये एक अनधिकृत मस्जिद त्यांनी तोडायला लावली. पोलीस चौकीच्या रिझर्वेशनवर, आरक्षणावर ती अनधिकृत चौकी होती, त्यांनी तक्रार केली आणि ती मस्जिद तोडायला लावली, अनधिकृत होती. या जिहादांनी काय केलं, त्या आमच्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्याला मारून टाकलं. नुसतं मारून टाकलं नाही, पण त्याच्या जेव्हा अंत्यसंस्कारची यात्रा सुरू होती आणि त्या अंत्यसंस्कार यात्रावर हे आमचे पोलीस बांधव ते सुरक्षणासाठी तिथे उपस्थित होते, त्या सगळ्यांवर या जिहादांनी दगड मारायला सुरू केली आणि असंख्य माझ्या पोलीस बांधवांची डोकी फुटली त्या निमित्ताने. तेव्हा मोजलं का तुम्हा लोकांना? तेव्हा विचारायला आले का साहब कोणसा बिर्याणी खाएंगे, चिकन क्या मटन? नाही विचारायला आले तेव्हा. कारण का तेव्हा त्यांचा धर्माचा विषय होता. त्यांना माहिती होता त्यांची मस्जिद जी अनधिकृत होती ती या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी तोडली. तो राग त्यांच्या मनामध्ये होता की हा माझ्या इस्लामच्या विरोधात कसा जाऊ शकतो, आणि म्हणून त्याच्या अंत्यसंस्कारावर दगडी त्यांनी मारली आणि आमच्या पोलीस बांधवांकडे पण त्यांनी पाहिलं नाही. हे असे जिहाद्यांना आपण मदत करणार आहोत, अशा जिहाद्यांचे आपण लाड करणार आहोत. अहो, आझाद मैदानवर जेव्हा त्या रजा अकॅडमी नावाच्या एक दहशतवादी संघटनेचा मोर्चा निघालेला आणि तिथे जेव्हा दगडफेक सुरू झाली, बिचारा माझ्या पोलीस बांधवांना किंवा माझ्या पत्रकार मित्रांना विचारायला सांगतील तुम्हाला, असंख्य तिकडच्या पोलीस लेडीज कॉन्स्टेबलवर हे जिहादी अंगावर चालून गेले, त्यांचे कपडे फाडले. असे नालायक आणि भडवे आहेत ते लोक. म्हणून तुम्हाला सांगतो, बाजू कोणाची घ्यायची एक लक्षात ठेवा. 93-92च्या दंगलीनंतर विचारा तुमच्या वरिष्ठांना, तेव्हाचा अगर हिंदू जागृत नसता तर आज मुंबईवर हिरवे झेंडे तुम्हाला दिसले असते. तेव्हा अगर बाळासाहेब ठाकरे मुंबईमध्ये नसते तर आज एकही हिंदू तिथे जिवंत नसता. अशी परिस्थिती मुंबईची झाली असती. मग आम्ही आमच्या धर्मासाठी बोलायचं नाही, आम्ही आमच्या धर्मासाठी आवाज उचलायचा नाही, आणि मग आम्ही अगर परखड बोलायला लागलो, आम्ही अगर सत्य बोलायला लागलो तर मग आम्हाला तुम्ही नोटीसच देता.
आमच्यावर तुम्ही केसेस टाकता, आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करता. अगर तुम्ही आम्हाला बोलायला दिलं नाही, आज अगर इथे उपस्थित असलेल्या हिंदू समाजाला अगर आम्हाला जागा करायला दिलं नाही, तर एक दिवस तुमचा फक्त नाव इस्लामपूर राहणार नाही, पण तुमच्या इकडे इस्लामपूर मध्ये लोक भगवा झेंडा पण ध्वज फडकवण्यासाठी पण भीते घाबरतील. अशी परिस्थिती तुमच्या इकडच्या भागाची होऊन जाईल. असंच झालेलं आमच्याकडे एक ज्वलंत उदाहरण तुम्हाला देतो. ठाणा जिल्हा आहे, ठाणा ग्रामीण. त्या ग्रामीण भागामध्ये पडगा नावाचं गाव होतं. पडगा तुम्ही कदाचित ऐकलं असेल, पडगा नावाचं गाव. असंच हे लोकांनी हळूहळू पहिलं ट्रान्सपोर्टच्या नावाने मुसलमान पहिले घुसले, मग फळ विक्रेते बनायला सुरू झाले, मग आमच्या माता भगिनींच्या साडी विकण्याच्या नावाने बाजारपेठात उभं राहायला लागले. मग आपण हळूहळू ते 5%, 10%, 15%. आज तुम्ही त्या पडगा गावामध्ये जाऊन विचारा, त्या पडगा गावाचं नाव बदलून त्या लोकांनी अल शाम करून टाकलंय आणि तिथे औषधाला पण एक हिंदू सापडत नाहीये. तुमच्या ठाणा भागाच्या ग्रामीण भागामध्ये जाऊन बघा. आता अगर आपण बोललो नाही, आता अगर आम्ही तुम्हाला जागृत केलं नाही, तर फक्त नावच इस्लामपूर राहणार नाही बांधवांनो. हे आपले मंदिरं तोडून टाकतील, आपल्याला पूजा प्रार्थना करण्यापासून थांबवतील, आपल्या हिंदू सण इथे थांबवून टाकतील, भगवा फडकवण्यामध्ये हे लोक आपल्या ईश्वरपूर मध्ये बंदी आणतील. अशी परिस्थिती तुमच्या इथे निर्माण होईल. तुम्ही फक्त स्वतःला प्रश्न विचारा की तुमच्या डोक्यावरचा भगवा तुम्हाला किती वर्ष डोक्यावर तुम्हाला ठेवण्याचं स्वातंत्र्य पाहिजे. तुम्ही बांगलादेशमध्ये बघा काय चाललंय. आमच्या भारतली तुम्हाला विश्लेषण करून सांगितलं, तिथे हिंदूंचे ठेचून मारतायत. तिथे विचारतायत का हिंदूंना मारण्या अगोदर, अरे बाबा तू मराठा आहेस का ओबीसी आहे? मराठा असतील तर थोडा 2 तासानंतर मारतो, ओबीसी असेल तर मग तुला उद्या मारतो, धनगर समाजाचा असेल ना तर ठीक आहे परवा येतो तुझ्याकडे. विचारतायत का? नाही. हिंदू आहे ना मारून टाका त्याला. अशा पद्धतीचा कार्यक्रम त्या बांगलादेशमध्ये सुरू आहे. आणि आपण इथे काय करतोय आपल्या भारत देशामध्ये? अहो त्या लोकांना जेव्हा आरक्षण पाहिजे असतं तेव्हा फक्त मागणी करतायत आम्हाला मुस्लिम आरक्षण द्या. कधी विचारलाय का, कधी ऐकलंय का कुठल्याही मुस्लिम नेत्याला मागणी करताना की आम्हाला पसमंदा समाजासाठी आरक्षण द्या? विचार ऐकलाय का? जेवढी जाती आपल्यामध्ये आहेत, हिंदूंमध्ये आहेत, तेवढ्याच जाती त्यांच्यामध्ये पण आहेत मुस्लिम समाजामध्ये. पण कधीही मुसलमान नेता तुम्हाला मागणी करताना दिसणार नाही की मला ह्या जातीसाठी आरक्षण द्या. तो फक्त एक वाक्यात मागणी करतो की मला मुस्लिम धर्मासाठी आरक्षण द्या. हे आपण लोकांनी शिकलं पाहिजे. याच्यावरून आपले डोळे उघडले पाहिजे. हे लव्ह जिहाद आणि लँड जिहाद म्हणजे काय आहे? हे कसलं षडयंत्र आहे? अहो या लव्ह जिहादच्या नावाने आमच्या ह्या भगिनींना नाव बदलून फसवायचं. लग्न अगोदर सांगायचं माझं नाव आशिष आहे, हिंदू नाव सांगायचं, आणि लग्न झाल्यानंतर जेव्हा माझी हिंदू बहीण त्याच्याशी लग्न करते, संसार सुरू करते, आणि मग अचानक तिला कळतं अरे पासपोर्टवर आणि आधार कार्डवर तर हा त्याचं नाव आशिष नाहीये, हा तर कोणता तरी अल्ताफ निघालाय. आणि मग तिला वाटतं आता मी काय करायचं? तो मग तिला जबरदस्ती करायला सुरू करतो की तुला माझ्यावर संसार करायचा असेल तर तुला तुझा हिंदू धर्म सोडायला लागेल, तुला तुझ्या हिंदू देवी देवतांचे सगळे फोटो घरातून काढायला लागतील, तुला तुझं नाव बदलायला लागेल आणि तुला मुसलमान आणि इस्लाम स्वीकारायला लागेल. माझा साधा प्रश्न ह्या निमित्ताने या जिहादांना आहे, तुम्हाला आमच्या कुठला हिंदू भगिनीची अगर लग्न करायचंय तर तिचा धर्म कशाला बदलायला पाहिजे? तिचं नाव तुला कशाला बदलायला पाहिजे? ती कशी आहे हिंदू म्हणून तिला स्वीकार, तरच तुझ्या प्रेमाला अर्थ आहे आम्ही स्वीकारू. नाहीतर तू लव जिहादच्या निमित्ताने आमच्या हिंदू समाजाला संपवण्याचं काम, आमच्या हिंदू समाजाचा संख्या कमी करण्याचा कार्यक्रम या लोकांचा सुरू आहे. बांधवांनो, हे ना 2047 पर्यंत आपल्या या भारत देशाला ह्याला पण इस्लाम राष्ट्र बनवायचं.
आणि इस्लाम राष्ट्र अगर ह्यांना बनवायचं असेल तर मग त्याचा एकमेव मार्ग आहे की हिंदूंची जनसंख्या कमी करून टाका. आणि मग हिंदूंची जनसंख्या कमी करायची असेल तर मग लव जिहादचे प्रकरण वाढवा, लँड जिहादचे प्रकरण वाढवा, मशिदी बनवत जावा, यांच्या मंदिरांच्या बाहेर अतिक्रमण करा आणि चादरी टाकायला सुरू करा आणि विषय संपून टाका. मला आश्चर्य वाटतं छत्रपती शिवरायांच्या बाबतीमध्ये आज महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं राजकारण सुरू आहे, वेगळ्या पद्धतीचं राजकारण सुरू. आमच्या सिंधुदुर्गामध्ये जी काय घटना घडली ती कुठल्या शिवप्रेमीला आवडलेली नाही आहे. प्रत्येक जण त्याच्यातून दुःखी आहे, प्रत्येक जणाला वेदना झालेला आहे. तो जो कलाकार आपटे नावाचा आहे त्याला पोलिसांना सोडल्यानंतर त्याला एक दिवस शिवप्रेमी म्हणून आम्ही निश्चित पद्धतीने आपटणार, एवढा शब्द तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो. त्याला नाही सोडणार आम्ही, तो कोणाचाही कसलाही असेल तर त्या आपट्याला आपटल्याशिवाय आम्ही नाही गप्प बसणार. पण मला आश्चर्य वाटतं शिवप्रेमी म्हणून आजकाल जे बोंबलणारे लोक आहेत, तिथे जाऊन भेट देणारे जे लोक आहेत, नेते मंडळी आहेत, ते आमच्या विशालगडवर झालेल्या अतिक्रमणावर कधीच काही थोबाड उघडताना दिसलं नाही हो, कधीच दिसलं नाही. तिथे जे काय आमच्या महाराजांच्या गड किल्ल्यावर हिरवी चादरी टाकण्याचा जो काही कार्यक्रम सुरू आहे, आमच्या महाराजांचा इतिहास आम्हाला त्या गड किल्ल्याकडे बघितल्यानंतर आम्हाला आठवतो आणि नजरेसमोर येतो. महाराजांचे गड किल्ले आमच्या महाराष्ट्राची शान आहे आणि त्या गड किल्ल्यावर काय परिस्थिती होत चालली आहे हो. हे जिहादी बळवे तिथले एक पहिलं मजारवर पहिले हिरवी चादर टाकणार, मग एक चादर टाकली तर फुलं टाकण्यासाठी 50-100 जमा होणार आणि 50-100 जमा झाले तर हळूहळू फुलं नावण्या नावाची ती दुकानं थाटणार आणि 1चे 10 दुकानं, 10चे 15 आणि मग यांची घरं वाढत जाणार आणि या गोष्टी सहन करायच्या. या गोष्टी काय शिवप्रेमीच्या चौकटीत बसत नाही. जसं सिंधुदुर्गाकडे जाणाऱ्या जो काही नेते मंडळींचा ओघ आहे, मी विचारतो त्यांना, तुम्हाला काय विशालगडवर बसलेले ते काय जिहादी अतिक्रमण तुम्हाला चालतं का? तिकडले जे काय हिरवी चादर पसरून जे काय त्या मोगलांना जमलं नाही, जे काय त्या औरंग्याला जमलं नाही, जे काय त्या टिप्याला जमलं नाही, ते आत्ताचे हे जिहादी जे काय आमच्या किल्ल्यांवर करू पाहतायत, हिरवी चादर पसरू पाहतायत, ते कामा इकडच्या जे सिंधुदुर्गावर नाव राजकारण करणाऱ्या त्या नेते मंडळींना ते मान्य आहे का? आम्ही कशाला सहन करायचे आमच्या विशालगडवरती अतिक्रमण? अगर वेळेत सरकारने आणि शासनाने प्रशासनाने अगर ते काढलं नाही ना, मग एक सकाळी बुलडोजर आम्ही घेऊन जाऊ आणि अशी घाण साफ करून टाकू ना, एक झोपडी मुसलमानांची तिथे ठेवणार नाही, शब्द तुम्हाला देतो. एक ठेवणार नाही. ठेवायची का आम्ही? ठेवायची का तिकडचे त्या लोकांचे हिरवी चादर? मग आवाज करा, जोरात काढला पाहिजे त्या बोंग्यापर्यंत. ही जी काय मस्ती ह्यांची जी चालली आहे, म्हणजे ह्यांच्याबद्दल काय बोललं, ह्यांच्या जिहादानी आमच्या लव जिहादचं प्रकरण काढलं तर हे लोक कोण काय बोलत नाही. पण कुठल्याही हिंदूने अगर काही चूक केली तर लगेच हे लोक सगळे बुडाखाली आग लागली सारखे आमच्या मागे येतात. बांधवांनो, ह्या गोष्टी तुम्ही बारकाईने लक्ष ठेवला पाहिजे. आमच्या ह्या ईश्वरपूरला जोपर्यंत आपण ईश्वरपूर हे नाव देत नाही तोपर्यंत तुमच्या कोणाच्याही तोंडातून इस्लामपूर हा शब्दच निघाला नाही पाहिजे. आणि कोणी अगर चुकून तोंडातून अगर इस्लामपूर काढला तर त्याच्यात थोबडाखाली 2 कानाखाली काय खेचा आणि त्याला सांगा, अरे पहिला ईश्वरपूर बोल आणि मग तुला पुढे जायला देतो. दाखवा ही आक्रमकता, दाखवा ही कडवटपणा. अगर हिंदू म्हणून अगर आपण ही कडवटपणा दाखवली नाही तर या जिहादाला पण कळणार नाही की हे आता इस्लामपूर जास्त काळ राहू शकणार नाही. आम्हाला आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये पाकिस्तानचा कुठलाही चिन्ह ठेवायचं नाहीये. आम्ही इथे फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानच मानतो. आम्हाला काही शरिया कायद्याचे लाड करायची काय गरज नाहीये. तुम्हाला त्या शरियावाल्यांची चाटायची असेल ना तर जावं त्या पाकिस्तानमध्ये, परत यायची हिंमत करू नका. आमच्या ह्या देशामध्ये राहायचं असेल तर इथे फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचंच संविधान मानायला लागेल, एवढं सरळ स्पष्ट आहे.
त्याच्या पलीकडे आम्ही कोणाचं काय ऐकणार नाही. म्हणून हिंदू बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, थोडं आपल्यामधली ही धमक, ही ताकद आपल्याला दाखवण्याची, आपल्याला आता संधी सोडायची नाहीये. यांचे लाड जास्त सहन करायची गरज नाही. कोणी काही तुम्हाला धमकवत असेल, दबाव टाकत असेल, त्याचा फक्त मला फोटोग्राफ आणि नंबर माझ्या व्हॉट्सअपवर पाठवा. तो परत तुम्हाला त्या जागेवर दिसणार नाही, एवढा शब्द तुम्हाला देऊन जातो, शब्द देऊन जातो. जास्त ह्यांच्या लोकांची लाड काय सहन करायची गरज नाही आपल्याला. आपल्या हिंदू राष्ट्रामध्ये आपल्या हिंदुत्वादी सरकार आहे. देशाचे पंतप्रधान हे कडवट हिंदुत्वादी आहेत. राज्याचे मुख्यमंत्री आमचे कडवट हिंदुत्वादी आहेत आणि आमचे गृहमंत्री हे पण कडवट हिंदुत्वादी आहेत. हे आमच्या पोलीस खात्याने व्यवस्थित लक्षात ठेवावं. लक्षात ठेवा, कुठेतरी डायरीवर नोंद करून ठेवा. कधी कधी काय विसरायला होतं ना, कोणाचा चुकून फोन आला तर आपण कधी कधी विसरतो. म्हणून डायरीवर लिहून ठेवा की आमचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आणि ते कट्टर हिंदुत्ववादी आहेत. मग परत परत आम्हाला इथे येऊन असं सुचवायला लागणार नाही. म्हणून आपल्याला सांगतो, हे जे काय आता हे मस्जिद बनवण्याचा जो काही कार्यक्रम इथे सुरू आहे ना, मी इकडच्या प्रशासनाला सांगेन, जे अनधिकृत मस्जिद आणि मदार कोणी इथे आमच्या ईश्वरपूर मध्ये बांधले असतील, ते तुम्हाला अगर जास्त वेळ तुम्हाला ठेवता येणार नाही. वेळेत ते मस्जिद आणि मस्जिद इथे डेमॉलिश करून टाका, नाहीतर ते काम आमचे हिंदुत्वादी कार्यकर्ते एक दिवस हातात घेतील आणि तुम्ही काही करू शकणार नाही. इथे फक्त आमच्या कुठल्याही मंदिर असतील ते दिसलं पाहिजे. अनधिकृत एक मस्जिद आम्ही इथे सहन करणार नाही. उगाच कोणाचे लाड सहन करणार नाही. हे या प्रशासनाने इथे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून या निमित्ताने तुम्हाला जाता जाता एवढंच सांग, जास्त वेळ बोलणार नाही. 2 वाजायला आहे आणि उगाच पोटात कळकळ लागली मग मला जास्त शिवाय पडत. मग त्या नादात मी पडणार नाही. मी एवढंच तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करणार. तुम्ही फक्त विश्वास ठेवा. तोंडातून फक्त ईश्वरपूर बोलायला सुरू करा. आम्ही येणाऱ्या काही महिन्यामध्ये जसं छत्रपती संभाजीनगरचं नाव बदललं तसं लवकरच ईश्वरपूरचा GR घेऊन तुमच्या ईश्वरपूरमध्ये येऊन दाखवतो. आपल्या विचाराचे लोकप्रतिनिधी इथे निवडून गेले तर आपल्या ईश्वरपूर लवकरात लवकर इथे येईल हे तुम्हाला मी शब्द देऊन जातो. सरकार पातळीवर काम सुरू झालेलं आहे, प्रक्रिया सुरू झाली आहे. फक्त GR छापण्याचा ना विषय राहिलेला आहे, तो पण लवकर येईल. म्हणून इस्लामपूर वळवळ करणारे काही असतील दाढी कुरवळणारे वाले ना, त्यांना पण सांगतो, वेळेत वस्तारा फिरवा आणि लावून टाका हिंदू नाव. काय विषय नाही, काय विषय नाही. तुमचे काय इथे लाड करायला आम्ही लोक काही इथे बसलेलो नाही. कशाला राहता इस्लाम मध्ये जास्त, या आमच्या हिंदू धर्मामध्ये गाजत वाजत तुमचं स्वागत करू. तसे काय मोजके नाही, 10, 15, 14, 15%. एकदा फक्त मोठ्या संख्येने हिंदू बाहेर निघाले ना, कधी चिरडले जातील कळणार पण नाही आपल्याला. अशी अवस्था आहे लोकांची, कधी चिरडले. आणि मग चिरडताना ना अब्बा वाचवायला येईल ना आम्ही वाचवायला येणार. काय फायदा मग. म्हणून उगाची वळवळ आमच्या इथे करू नका. कोण तुम्हाला कुठेही संरक्षण देत असेल तो काय आमच्या रेंजच्या बाहेरचा माणूस आहे, समजून घ्या. आमच्यावर जास्त तुम्ही लोकांनी मस्ती केली तर फक्त कायद्याचं पालन फक्त वेळेतच आम्ही करणारे लोक आहोत. त्याच्या पलीकडे पण जाऊन आमच्या हिंदू धर्मासाठी आम्हाला शस्त्र उचलण्याची पण मुभा दिली आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. तुम्ही तुमच्या इस्लामसाठी टोकावर जाऊ शकता तर आम्ही आमच्या हिंदू धर्मासाठी पण टोकावर जाऊ शकतो, हे तुम्ही नोंद करून ठेवा. हे सांगून जातोय. तुम्ही विचारांची भाषा जर विचारांनी लढवत असाल तर आम्ही पण विचारांनी उत्तर देऊ. पण तुमच्या हातात अगर चॉपर आणि बंदूक दिसली तर आमच्या पण गाड्या काय खाली आणल्या नाहीये, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. हे पण लक्षात ठेवा. म्हणून यापुढे कोणीही काय कुठलाही आमच्या आता सणासुदीच्या वेळी मी इकडच्या पोलीस प्रशासनाला आणि जिल्हा प्रशासनाला सांगतोय, जे नियम तुम्ही ईद आणि मोहरमसाठी लावणार, जे डीजे आणि म्युझिक तुम्ही ईद आणि मोहरमच्या वेळी लावणार, ते जेवढ्या वेळी वाजणार तेवढ्याच आमच्या गणेश चतुर्थी आणि नवरात्रीची मिरवणुका चालणार.
त्या लोकांनी अगर 1 वाजेपर्यंत डीजे लावला तर आमच्या पण गणेश चतुर्थीची मिरवणूक 2 वाजेपर्यंत वाजणार हे लक्षात ठेवा. आमच्याकडे घेऊन यायच्या नाही नोटिसेस. पहिलं त्याला नोटिस द्या आणि मग आम्हाला देऊन दाखवा. येणाऱ्या ते 1.5-2 महिन्याचे जे हिंदू सण आहेत, कुठल्याही हिंदू सणामध्ये कोणीही कुठल्या पद्धतीची वैद्य आणले, कोणीही दगडफेक का कुठल्या पद्धतीची मस्ती केली तर तुमच्या सगळ्यांचे मोहल्ले माहिती आहेत आम्हाला. एक तुम्ही लक्षात ठेवा, प्रत्येकाचे नाव आणि आधार कार्ड घेऊन तुमच्या ढुंगणावर वस्त्र फिरून जाऊ सोडणार नाही कोणालाही, लक्षात ठेवून जा. म्हणून जास्त वळवळ आमच्या इथे ईश्वरपूर मध्ये करायची नाही. इथे प्रत्येक हिंदू सण हे जल्लोषातच साजरा झाला पाहिजे. इथे जे काही नियम सगळ्यांना लागतात तेच नियम आम्हा लोकांना लागले पाहिजे आणि त्याच पद्धतीने आम्ही चाललो पाहिजे. म्हणून कुठल्याही पद्धतीची अडचण होता कामा नाही एवढंच या निमित्ताने मी सांगतो. आपल्याला पुढे अगर हिंदू म्हणून अभिमानाने अगर जगायचं असेल आपल्या ईश्वरपूर मध्ये तर मग आपले विचारायचे लोकांबरोबर फिरायला सुरुवात करा. आपले निशिकांत पाटील भोसले जे असतील, आमचे सम्राट पाडीक असतील, यांच्यासारखे लोक बरोबर ठेवलं तर कोणी तुम्हाला का वाकड्या नजरेने पाहणार नाही. एवढा शब्द तुम्हाला आजच्या निमित्ताने देऊन जातो. तुम्ही फक्त एक मिनिट विश्वास ठेवा. अहो तुम्हाला का लागतो नितेश राणे येऊन यांची जिहाद्याची फाडण्यासाठी? आहेत माझ्यासारखे असंख्य, आहेत वस्त्र फिरवणारे खूप काय, फक्त कला माझ्याकडे दिलेली नाही. ट्रेनिंग पाहिजे असेल तर आहे आपल्याकडे, त्याची तुम्ही चिंता करू नका. ज्या सांगलीवर आपल्या गुरुजींचा आशीर्वाद आहे म्हणून त्याची तुम्ही चिंता करू नका. आपण सगळेजण एकत्र मिळून आपल्या ईश्वरपूरला हिंदू राष्ट्र आणि हिंदू राष्ट्रामध्ये 99% हिंदू राहणारा ईश्वरपूर आपल्याला एक दिवस बनवायचा आहे. एवढा शपथ घेऊन आपण इकडे सगळ्यांनी निघूया. एवढाच विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने देतो आणि इथेच थांबतो. सगळ्या जणांनी हात वरती करा आणि एका होऊन द्या जोरदार. त्यांचा अली आमचा बजरंग बली, त्यांचा अली. जोरात बोला, बोंग्यापर्यंत गेला पाहिजे, तो मौलवी हल्ला पाहिजे. त्यांचा अली.